चला तर मित्रांनो, मी तुम्हाला दाखवणार आहे TRTद्वारे घेण्यात येणारी पोलीस प्रशिक्षण व सैन्य प्रशिक्षण या परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड कसे करायचे. सर्वप्रथम आपल्याला गूगलवर जायचं आहे. त्यानंतर TRTI CET नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे पहिली वेबसाईट येणार बार्टी CET. तर तिथं आपल्याला क्लिक करायचं नाही मित्रांनो. खाली TRTI महाराष्ट्र गव्हर्नमेंट या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल मित्रांनो. तर आपल्याला इथं 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर ऑनलाईन अर्ज हा टॅब ओपन होईल. त्यानंतर इथे क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन टॅबमध्ये नवीन वेबसाईट ओपन होईल. तर इथे अजून एक वेळेस 3 लाईनवर क्लिक करायचं आहे आणि क्लिक हेअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड या बटनावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, इथे लॉग इन करायचं ऑप्शन दिलं आहे. हे लॉग इनचं बटनावर क्लिक केल्यानंतर इथे आपली ईमेल ID टाकून घ्यायची आहे मित्रांनो. त्यानंतर आपली जन्मतारीख टाकायची आहे. तर मित्रांनो, मी कशी जन्मतारीख टाकली आहे या पद्धतीने तुम्ही पण जन्मतारीख टाकून आपलं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, मी 2 एक्झामसाठी अप्लाय केलं होतं. तर एक हॉल तिकीट आपण तुम्हाला दाखवून देऊ. अशा प्रकारे आपलं हॉल तिकीट दिसेल आणि डाउनलोड होण्यासाठी ऑटोमॅटिक प्रिंटला जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही TRTद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचं हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. टेक्निकल इश्यू असल्यामुळे हॉल तिकीटवर फोटो आणि सिग्नेचर येत नाही आहे सध्या. तर हे काही वेळात दुरुस्त होईल. आणि आपण बघू शकता आपला सेंटर कुठं आलं आहे, कधी पेपर आहे, किती वाजता हजर व्हायचं आहे, हे पूर्णपणे या हॉल तिकीटवर दाखवलेलं आहे मित्रांनो. रिपोर्टिंग टाईम, आपला रोल नंबर आणि एक्झाम सेंटर आणि एक्झाम सिटी. काही मित्रांचं सिटी बदलून येऊ शकते. तर मित्रांनो, तुमच्या एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.